मोरया गोसावी महाराज हे चिंचवडवरनं मोरगावला, की जे आपल्या चिंचवडपासून 96 किलोमीटर साधारण आहे, प्रति महिन्याला प्रतिपदा द्वितीया तृतीया असं इथनं चालत मोरगावला ते जायचे. बर. आणि तृतीयाला तिथे पोहोचले की चतुर्थीला देवाची पूर्ण आराधना, गणपतीची पूजा सगळं करून, पंचमीला पारणं, नैवेद्य वगैरे करून चिंचवडला असे परत यायचे. बर. असे ते एकदम बालपणापासून म्हणजे तरुण वयापासून त्यांनी ही आराधना केली, की जे उल्लेखानुसार 117व्या वर्षापर्यंत त्यांनी केली. बापरे. तर मंगलमूर्ती मोरया तिथं यायचं रिझन हे असं होतं की 117व्या वर्षापर्यंत जेव्हा ते जात होते, अर्थातच 117 वर्ष हे खूपच जास्त वय आहे आणि वयोवृद्ध झाल्यामुळे त्यांना पोचायला एकदा उशीर झाला. आता आपण बाय रोड जातो तेव्हा नदी क्रॉस करून, जी करा नदी आहे तिथे जावं लागायचं. आणि एकदा त्यांना पोचायला खूप उशीर झाला आणि तिथे नदीच्या अलीकडेच ते थांबले आणि मयुरेश्वराचा धावा करू लागले. अरे मयुरेश्वरा, एवढा तू लेकरावर नाराज का झालास? आज माझा एवढ्या वर्षाचा हा प्रघात आहे, आता ते माझं एक अनुष्ठानच आहे. ते म्हटले माझं मोडणार ते, आता आज मला तुझं दर्शन होणार नाही, तुझी पूजा आज माझ्याकडनं घडणार नाही. आणि ते विवळहून रडायला लागले त्या नदीच्या काठापाशी. आणि तिथे त्यांनी एक पद रचले की जे आज मोरया गोसावींच्या संप्रदायामध्ये म्हटलं जातं, तुझी भेटीची बहु आस रे मोरया, देखिता बहुत झाले दिवस रे मोरया, वियोगे झालो कासा विसरे मोरया. आणि असा धावा करता करता ते कनवाळू मयुरेश्वर नावाड्याचं रूप घेऊन तिथे आले. बर. आणि म्हणले, बाबा काय करता तुम्ही इथं? म्हणले, एवढ्या रात्री अपरात्री दो पाऊस कोसळतोय. नाही म्हणले, अरे मी वर्षानुवर्ष मी या मोर्याची सेवा करत इकडनं मी चिंचवडवरनं येतो म्हणले, माझी पायी वारी आहे म्हणले, आणि आता मला जाता नाही येणार म्हणले. असे रडत रडत त्यांच्या सगळे पूर्ण त्यांचे क्षण त्यावेळेचे होते. चला बाबा म्हणले, मी तुम्हाला इथनं पलीकडे नेऊन सोडतो. मोरया म्हणले, यार तुझ्याकडे नाव आहे का? म्हणले, तू मला एवढ्या पुरातनं नेणार कसा? नाही म्हणले, मला नावाची काही आवश्यकता नाही म्हणले, इथनं एक उतार रस्ता जो नदीचा आहे त्यातनं मी तुम्हाला चालत चालत पलीकडे नेतो. मोरया गोसावींनी त्यांचा हात पकडला, ते त्यांच्या नावड्यांबरोबर ते पलीकडे गेले, त्या बांधवानं पलीकडे सोडलं. आता परत त्यांच्या मनात आलं की इथनं मी पलीकडे तर आलो, पण आता मला पोचायला झालाय उशीर, आता देवळं झाली असणार बंद, आता काय करू मी? तिथनं ते चालत चालत देवळाकडे गेले. तर त्यांना जसं वाटलं त्याचप्रमाणे देवळाची कुलप पुजाऱ्यांनी लावली होती, देऊळ बंद झालं होतं. तिथे बसून ते दावा करू लागले. तिथे जर मोरगावला आपण कधी गेलात तर तरटीचं झाड आहे, झाडाला, त्या मोरगाव स्थळाला खूप अत्यंत महत्व आहे गणपती संप्रदायाच्या दृष्टीने. तिथे बसून ते मयुरेश्वराचा धावा करू लागले. मयुरेश्वराचं त्यांनी नामस्मरण केलं आणि भक्तांच्या हाकेला येणार नाही तो गणपती कोणता, आणि साक्षात मयुरेश्वर गाभारा सोडून त्या मोर्यासाठी तिथे बाहेर येऊन बसले, असे आपल्याकडे त्याचे उल्लेख आहेत पूर्ण. आणि दोघं म्हणजे मोरया ज्या भजनात तल्लीन झाले होते त्याच भजनात तल्लीन होऊन तिथे मयुरेश्वर बसले होते, असे प्रसंग आपल्याकडे चिंचवडला पाहायला मिळतात. शिल्परूपी आपण ते लावलंय. म्हणजे ते सुंदर किती असेल की तो अनुभव, की भक्तासाठी साक्षात मयुरेश्वर, की जे आज आपल्या पूर्ण ब्रह्मांडातलं सर्वाध्य क्षेत्र आहे मोरगाव, त्याचे ते अंशावतार मोरया गोसावी, आणि त्यांच्यासमोर ते येऊन भजन करत आहे. आणि म्हणाले, मारे मोरया वेळ आहेस का म्हणले, तू का अट्टहास करतोयस म्हणले हा असा? आणि म्हणले, मोरया आणि मयुरेश्वर एकच आहेत म्हणले, तुझ्या भक्तीनं मी प्रसन्न झालोय, इथून पुढे तुला मोरगावला यायची गरज नाही. मोरया म्हणजेच मयुरेश्वर, मयुरेश्वर म्हणजेच मोरया, आपल्यातलं द्वैताद्वैत संपलेलं आहे, इथून पुढे तू मोरगावला येऊ नकोस, तुझ्याच बरोबर मी चिंचवडला येतो, असे म्हणून तिथनं ते लुप्त झाले. आणि त्यांना दृष्टांत दिला रात्रीच्या त्या झोपेमध्ये, की दुसऱ्या दिवशी जेव्हा तू करा नदीमध्ये स्नानाला जाशील तेव्हा दुसऱ्या अर्घ्याला मी तुझ्या बरोबर चिंचवडला येईल. असे ते पुढच्या दिवशी करा नदी लागूनच आहे तिथे गेले. सूर्याला अर्घ्य देत असताना दुसऱ्या अर्घ्याला त्यांच्या हातात छोटेसे शाळीग्राम रूपी असे ते मंगलमूर्ती, पूर्ण शिंदरी रंगाचा असा तो शाळीग्राम होता, ते प्रकट झाले. आणि तेव्हा आकाशवाणी झाली. तर दृष्टांत म्हणू शकता तुम्ही की आपल्यातलं द्वैताद्वैत संपल्यामुळे भक्त आणि ईश्वराची एकरूपता जी काय असू शकते याचं उत्तम उदाहरण मोरया तू आहेस म्हणले. त्यामुळे आता म्हणले, मी तुला वरदान देतो की इथून पुढे मंगलमूर्ती मोरया हा जो जयघोष होईल, मंगलमूर्ती म्हणजे मोरगावचे मयुरेश्वर आणि मोरया म्हणजे मोरया गोसावी महाराज, हा जयघोष तिथनं सुरू झाला. त्यामुळे म्हणले इथून पुढे म्हणजे ईश्वराच्या नावापुढे भक्ताचं नाव जोडलं जाईल, हे वरदान तिथं त्या मोरयांना मिळालं. आणि देन आपण तिथपासून मंगलमूर्ती मोरया, की आज जो जगजाहीर घोष आहे तो तिथनं स्टार्ट, तिथून सुरू झाला.